राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान म्हणून संपूर्ण जगाला परिचित असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात आता इतिहासाचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. चिखली तालुक्यातील करवंड येथील इंगळे राजघराण्यातील कन्या राणी गुणवंताबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा 370वा शाही विवाह सोहळा नुकताच करवंड येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. शिवरायांचा विवाह याच जिल्ह्यातील करवंड येथील घराण्यात झाला होता. हा ऐतिहासिक संदर्भ काहीसा काळाच्या पडद्याआड गेला होता. मात्र आता करवंड महोत्सव या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून या विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला नव्याने उजाळा देण्यात आला असून यामुळे जिल्ह्याच्या ऐतिहासिक वैभवात मोलाची भर पडली आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री भोसले यांनी या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व अधोरेखित केले आणि राणी गुणवंताबाईंच्या स्मृतिप्रित्यर्थ शासन स्तरावरून एक भव्य आणि देखणे स्मारक उभारले जाईल अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली. आमदार श्वेता महाले यांनी देखील या महोत्सवाच्या माध्यमातून करवंड गावचा आणि इंगळे घराण्याचा देदीप्यमान इतिहास जगासमोर येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या शाही सोहळ्यासाठी करवंड परिसरात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पारंपरिक वाद्यांचा गजर, भगवे ध्वज आणि शिवरायांच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी केवळ करवंड गावातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शिवप्रेमी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिक नेत्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारीही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. या महोत्सवामुळे केवळ इतिहास जतन झाला नसून भावी पिढीला या पराक्रमी नात्याची माहिती मिळणार आहे. शासनाने स्मारकाची घोषणा केल्यामुळे आता या परिसराचा विकास होऊन हे ठिकाण भविष्यात एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. भावना म्हणण्यापेक्षा आपलं नशीब आहे सगळ्यांचं, तुमचं माझं सगळ्यांचं. आज हा छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई साहेबांचा हा सोहळा या विवाहाचा हा आज आपल्याला बघायला मिळाला. 370 वर्षापूर्वी हा सोहळा झाला होता आणि आज तो आपल्याला जगण्याची संधी मिळाली. नुसतं ते नाही, कारण मी मगाशी भाषणात म्हटलं की आज आपण सगळे इथं आहोत. 370 वर्षापूर्वी या सोहळ्यामध्ये आपले पूर्वज इथं होते. हे त्या पूर्वजांनंतर आपल्या मग पंजोबा, खापर पंजोबा, काही तुम्ही म्हणा, त्यांच्यानंतर आपल्यालाच हा सोहळा, ही पिढी आपली आहे, हेच आपण हा सोहळा इथं करू शकलो किंवा आज एवढ्यावर. कारण इथल्या लोकांची अनेक वर्षाची मागणी होती किंवा हा करवंड सोहळा व्हावा किंवा हा विवाह सोहळ्याचं इथे व्हावं. इथं जे राजवाडा जो आहे, जे काय बुरुज आहेत ते ढासळलेत, नेस्तनाबूत झालेत, ते परत हे करावेत. आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या आमदार मालेताईंच्या माध्यमातून याला सुरुवात झाली आहे. आज राज्य सरकारनं या सोहळ्याला आणि करवंड महोत्सवाला मान्यता दिली आहे. त्याचबरोबर पुढचे प्रस्ताव पण महाराणी गुणवंताबाई साहेबांचा पुतळा आणि त्यांचा जो राजवाडा आहे तो परत पुनरुभारणी करण्याचा ताईंच्या माध्यमातून शासनापर्यंत गेला आहे. आणि आम्ही सगळेजण ताईंबरोबर आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजींना पण आम्ही जाऊन विनंती करू किंवा ह्याला भरघोस निधी द्यावा. आणि लोकांच्या अपेक्षा ज्या स्वराज्यातल्या महाराणी होत्या, हे गुणवंताबाई साहेब या म्हणजे छत्रपतींच्या जरी लग्न झालं असलं तरी त्या स्वराज्याच्या महाराणी होत्या. लक्षात घ्या, त्या नुसत्या राणी नव्हत्या, त्या स्वराज्याच्या महाराणी होत्या. व त्यांच्या नावाला, त्यांच्या सगळ्या याला साजर असं स्मारक इथं शासनाच्या माध्यमातून उभं केलं. छत्रपती शिवेंद्रराजेंनीच त्यांच्या भाषणामधून सांगितलंय की काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये जाणीवपूर्वक छत्रपतींचा जो काही इतिहास आहे तो दाबण्याचा किंवा अभ्यासक्रमामधून जो काही अभ्यासक्रम आहे तो गाळण्याचं काम त्या काळामध्ये झालेलं. आणि आज महायुती सरकारच्या काळामध्ये छत्रपतींचा जो काही जुना वारसा असेल किंवा ज्या ठेवी असतील त्यांना उजाळा देण्याचं काम हे महाराष्ट्रभर त्या ठिकाणी चालू आहे. आग्र्यालाही पाहिलं आपण, आग्र्याला एक भव्य दिव्य अशी
त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्या ठिकाणी निघते. छत्रपतींचा एक अश्वारूढ भव्य दिव्य पुतळा त्या ठिकाणी आग्र्याला सुद्धा महायुतीच्या काळामध्ये होऊ घातलेला आहे. आणि त्याच पद्धतीने आज आपण बघतोय की हे जे चिखली तालुक्यातलं करवंद शहर आहे, करवंद गाव आहे, या करवंद गावाची ओळख ही 52 बुर्जी गाव म्हणून त्या ठिकाणी ओळख होती. आणि इथलं जे इंगळे घराणं आहे, त्या इंगळे घराण्याचा थेट संबंध हा छत्रपतींसोबत होता. छत्रपतींच्या सौभाग्यवती गुणवंताबाई इंगळे ह्या इंगळे घराण्याच्या त्या ठिकाणी कन्या, आणि त्यांचा विवाह हा छत्रपतींसोबत होणे म्हणजे ही अभिमानाची बाब फक्त इंगळे घराण्याकरता नाही आहे, तालुक्याकरता नाही, तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी आहे. परंतु हा जो वारसा आहे, हा जो इतिहास आहे, हा इतिहास कुठेतरी गहाळ झाला होता. आज महायुती सरकारच्या काळामध्ये या इतिहासाला उजाळा मिळालेला आहे. आणि मला खात्री आहे की आजचा हा सोहळा हा पहिल्यांदा झालेला आहे. खरं तर या सोहळ्याची खरी उंची वाढली जेव्हा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी या कार्यक्रमाला ते आले. त्यांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि एक वेगळ्या उंचीला हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण गेलेला पाहिलं. आज या सोहळ्याच्या माध्यमातून या करवंद गावामधले 18 पगड जातीचे सर्व लोक एकत्र आले. जे छत्रपतीने जे स्वराज्याची निर्मिती केली ती 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून केली. आज ते उदाहरण आपल्याला करवंदमध्ये दिसत आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीने 18 पगड जातीला एकत्रित करतच महायुतीचं सरकार चांगल्या पद्धतीने काम करेल. आणि छत्रपतींचा जो काही इतिहास गहाळ झालेला होता आतापर्यंत, त्याला अशाच पद्धतीने उजाळा त्या ठिकाणी मिळेल.